पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडताना दिसला। भाजपच्या वाढत्या ताकदीमध्ये नेमकं कोण आहे? पडद्यामागे शांतपणे काम करणारा एक घटक पुन्हा एकदा यावेळी चर्चेत आला आणि तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। ना मोठा गाजावाजा, ना श्रेय घेण्याची घाई, पण मैदानात खोलवर रुजलेलं काम। संघाचा हा अदृश्य हात बंगालमध्ये किंगमेकर ठरताना पुन्हा एकदा पाहायला मिळाला। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पश्चिम बंगालमध्ये राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलली। भाजपची ताकद वाढली। बंगालमध्ये ऐतिहासिक अभूतपूर्व यश मिळवलं। मात्र भाजपच्या वाढत्या ताकदीमागे कोण याची चर्चा रंगू लागली। समोर राजकीय लढाई रंगलेली असताना पडद्यामागे शांतपणे सातत्यानं काम करणारा एक घटक पुन्हा चर्चेत आला। तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। ना घोषणाबाजी, ना श्रेयासाठी लढाई, पण जमिनीवर खोलवर रुजलेलं काम। बंगालमध्ये संघाच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपनं सत्तेचं सोपान गाठलं। एकेकाळी बंगालमध्ये मोजक्या शाखांपुरतं संघ मर्यादित होता, पण आता हजारोंच्या संख्येत पोहोचलाय। शाखा वाढल्या, कार्यकर्त्यांचं जाळं विस्तारलं। हळूहळू सामाजिक पातळीवर संघाने आपली पकड मजबूत केली। ना प्रचाराच्या रॅली, ना भाषणांचे मोठे कार्यक्रम, पण छोट्या छोट्या बैठकांतून मतदारांपर्यंत गावोगावात पोहोचण्याचा प्रयत्न शांतपणे सुरूच होता। संघाचे स्वयंसेवक एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक ठिकाणी एक जनजागृती करतात, मतदारांना अवेअर करतात, मतदानासाठी प्रोत्साहित करतात। तर हे काम त्यांचं एक जागरूक नागरिक म्हणून होते। संघाचे स्वयंसेवक म्हणून होत नाही आहे, एका विशिष्ट संघटनेचे स्वयंसेवक म्हणून होत नाही आहे। तर त्याचा एक मोठा फरक तर पडतो आहे। कारण जिथे जिथे संघाचे स्वयंसेवक या पद्धतीने काम करतात त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढते आहे। हे आपण अनेक राज्यांच्या अनुभवावरून पाहिलं आहे। संघाकडून जवळपास 1,70,000 लहान बैठका घेण्यात आल्या। प्रत्येक मतदारसंघात 500हून अधिक बैठका झाल्या। रामनवमी मिरवणुकात संघाची व्यापक उपस्थिती पाहायला मिळाली। उत्तर बंगालमध्ये सुमारे 10,000 ठिकाणी, मध्य बंगालमध्ये 7,000 ठिकाणी आणि दक्षिण बंगालमध्ये 12,000 ठिकाणी रामनवमीच्या मिरवणुका काढण्यात आल्या। सरसंघचालकांचे 2021 नंतर बंगालमध्ये 13 दौरे झाले। इतकंच नव्हे तर संघ एकटाच नव्हता। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, लघु उद्योग भारती अशा संघ परिवारातील 14 संलग्न आणि सहयोगी संघटना सक्रिय होत्या। घुसखोरी, स्थानिक प्रश्न आणि मतदानाचं महत्त्व या मुद्द्यांवर थेट संवाद साधून संघानं ग्राउंड कनेक्ट मजबूत केला। आरएसएस का काम का तरीका है, वो भी किया, अंदर अंदर काम किया, एकदम बूथ लेवल पर काम किया। हाँ, कोई जैसे हम त्रिपुरा में भी वही देखे, चुपचाप कमल छाप दूसरा चीज़ है। कमल छाप बाद में, पहला क्या है, हम और हम बात करते हैं, हम पूछते हैं और आप पूछते हैं कैसे है, अच्छा है, घर का सब ठीक है, कुछ मदद चाहे तो बोलिए। अगदी धुणीभांडी करणाऱ्या महिला, त्यांना भाजपाने उमेदवारी दिली। संदेश खालीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं अशा महिला, त्यांना भाजपाने उमेदवारी दिली, त्यासुद्धा निवडून आल्या। पश्चिम बंगालमध्ये नाही, संपूर्ण देशात आरजी कार मेडिकल कॉलेजमधलं बलात्काराचं प्रकरण गाजलं होतं। त्या बलात्कार पीडितेची जिची हत्या झाली होती अतिशय निर्घृणपणे, त्या मुलीच्या आईला भाजपाने आपला उमेदवार बनवला। ती महिलासुद्धा निवडून आली आहे। वरिष्ठ पातळीवरूनही बंगालकडे लक्ष कायम होतं। दौरे, आढावे आणि सातत्यानं संघटन मजबूत करण्यावर भर दिला गेला आणि यातूनच एक दीर्घकालीन रणनीती राबवली गेल्याचं चित्र दिसलं। आमच्या भारतीय जनता पार्टीची निर्मिती ज्यांनी केली ते श्यामा प्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते। त्यामुळे खरा बंगालचा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। जेव्हा जेव्हा भाजपसाठी लढाई कठीण असते तिथे संघ निर्णायक भूमिका बजावतो। पश्चिम बंगालच्या निकालानं हे पुन्हा अधोरेखित केलं। सुनील बंसल, बाकी सब लोग आए, घूमे, बहुत इधर उधर गया, आदमी के साथ मीट किया
जैसे एकदम हमें लगता है बहुत ऑर्गेनाइज्ड ऑर्गेनाइजेशन है तो आरएसएस, तो उनका काम करने का तरीका कोई अलग है. ये टीएमसी और दूसरा पार्टी जैसे नहीं है. एकंदरीत आवाज न करता, प्रकाश झोतात न येता संघानं बंगालमध्ये आपली उपस्थिती ठामपणे निर्माण केली आणि त्यामुळेच संघाचा अदृश्य हात हा बंगालच्या राजकारणात किंग मेकर ठरला. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.